ठीक आहे स्टुडंट्स, तर या लेक्चरमध्ये आपण आता एडियाबॅटिक प्रोसेसचे न्यूमेरिकल्स पाहूया, ज्याच्यामध्ये जनरली स्टुडंट्सला मॅथमॅटिकल प्रॉब्लेम्स येतात. ओके, पहिले दोन थेरी प्रश्न करूयात सोपेवाले. फर्स्ट क्वेश्चन, अ सायकल टायर बस्ट सडनली, दिस रिप्रेझेंट्स ॲन. बघा, त्यांनी इथं सडनली हा वर्ड यूज केला आहे. असंही बस्टिंग जे होतं ते सडनलीच होतं. सो सडनली हे जेव्हा तुम्ही ऐकाल, सडनली है ना, इट मीन्स नो टाईम फॉर हीट ट्रान्सफर. म्हणजे डेल्टा क्यू 0 होतो आणि अशा प्रोसेसना आपण एडियाबॅटिक म्हणतो. ऑप्शन डी. क्वेश्चन नंबर 2 बघा. वेन अन एनक्लोज्ड परफेक्ट गॅस इज सब्जेक्टेड टू अन एडियाबॅटिक प्रोसेस, तर मग काय होईल? इट्स टोटल इंटरनल एनर्जी डज नॉट चेंज. नाही, असं काही नाही आहे. इंटरनल एनर्जी चेंज न होण्यासाठी आयसोथर्मल प्रोसेस असावी लागते. एडियाबॅटिकमध्ये टेम्परेचर बदलतं, सो इंटरनल एनर्जी कॉन्स्टंट राहणार नाही. सो हे तर ऑप्शन रॉंग आहे. दुसरं टेम्परेचर, हां तेच झालं, टेम्परेचर बदलतं इथं, ते पण रॉंग आहे. इट्स प्रेशर वॅरीज इनव्हर्सली ॲज अ सर्टन पॉवर ऑफ इट्स व्हॉल्यूम. हां, हे बघा त्यांनी काय म्हणतायत, प्रेशर इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम, इनव्हर्सली टू द सम पॉवर, सर्टन पॉवर. तर येस असं म्हणता येईल ना. हे काय होईल, पी इंटू व्हॉल्यूम पॉवर के कॉन्स्टंट असं म्हणतायत ते. हे पी व्ही पॉवर गामा याच्यासारखंच आहे ना. सो इक्वेशन थर्ड, स्टेटमेंट 3 सी ऑप्शन इज करेक्ट है ना. आता न्यूमेरिकलकडे जाऊयात. बघा नंबर 3, फॉर अ गॅस गामा इज इक्वल टू 5/3 and 640 cc of this gas is suddenly compressed to 80 cc. The initial pressure is P, then the final pressure will be. ओके, सगळ्यात पहिल्यांदा हे CC म्हणजे काय आहे, तर CC म्हणजे व्हॉल्यूम आहे. सो इनिशियल व्हॉल्यूम हे 640 आहे, सॉरी 2च CC असायला पाहिजेत, आणि फायनल व्हॉल्यूम हे 80 cc 80 आहे. गामाची व्हॅल्यू 5/3 आहे. ठीक आहे, इनिशियल प्रेशर त्यांनी P दिलेलं आहे आणि आपल्याला फायनल प्रेशर काढायचं आहे. आता कसं सॉल्व करणार आपण, तर इझी आहे. पहिलं इक्वेशन, P1 V1 पॉवर गामा इक्वल टू P2 V2 पॉवर गामा. P1च्या जागी P लिहूयात, V1च्या जागी 640 होल पॉवर गामा इक्वल टू P2 इंटू V2च्या जागी 80 होल पॉवर गामा. आता इथं जे CC तुम्हाला दिलेलं आहे युनिट व्हॉल्यूमचं, SI युनिट नाही आहे. तर हा तुम्हाला प्रश्न पडू शकतो की आपण त्याला या CCला, इथं सॉरी मी सेंटीमीटर लिहिलं बघा चुकून, तुमच्या लक्षात आलंच असेल. ह्या CCला आपण मीटर क्यूबमध्ये करावं का, हा एक प्रश्न मुलांना पडू शकतो. कारण जनरली मी पहिल्यांदा तुम्हाला SI युनिट कन्वर्ट करून घ्या म्हणून सांगत असतो. इथं गरज नाही आहे. का बरं तर पुढच्या स्टेपमध्ये तुम्हाला कळेल. बघा, मी P2ला काय लिहू शकतो, P2 इज P इंटू 640 डिवाइड बाय 80 होल पॉवर गामा असं लिहिता येईल ना मला. तर इथं जरी तुम्ही हे CC ठेवला असतात समजा विदाऊट कन्व्हर्जन, तरी हे कॅन्सल होऊन जातात. आपण रेशो घेत असल्यामुळं युनिट्सचा फरक पडत नाही. हां, पण दिलेले दोन व्हॉल्यूम हे सेम युनिटमध्ये असावे एवढं मात्र करा. म्हणजे दोन्हीही CC मध्ये आहेत, झालं काम. 1 CC 1 मीटर क्यूब 1 लिटर तसं नाही चालणार. दोन्हीही सेम युनिट असू द्या, बिंदास्त करून टाका. ठीक आहे, पुढे जाऊयात. आता P2 इज इक्वल टू P इंटू, बघा हे 64/8, हे 0 0 कॅन्सल होईल, इथं 8 राहील. 8 पॉवर गामा तुम्हाला 5/3 दिलेला आहे. परत एकदा आपण तिथं चालू, ह्या पॉवर सॉल्व कशा करायच्या. P2 इज इक्वल टू P इंटू, मी याला कसं लिहितोय बघा, हे जे 8 आहे याची पॉवर मी पहिल्यांदा 1/3 काढतोय आणि मग त्याला 5th पॉवर देतोय. आता असं मी का केलं, तर पॉवर 1/3 म्हणजे क्यूब रूट, आणि 8चा क्यूब रूट हा परफेक्ट आहे, 2 असतो ना, त्यामुळं केलेलं आहे. पण अजून काही कारण नाही. तुम्ही याला असंही करू शकला असतात, तुम्ही याला असं पण करू शकला असतात बरं का. हे P इंटू 8 त्याची पॉवर 5 आणि मग त्याचं क्यूब रूट असं तुम्ही करू शकला असतात. पण ते 8 पॉवर 5 इट विल बी अ व्हेरी बिग नंबर. त्याऐवजी अगोदर क्यूब रूट करून घ्या ना, सोपं पडतं है ना. मग काय होईल बघा, हे P
8चा क्यूब रूट येणार 2 आणि मग त्याची पॉवर 5, तर दॅट विल बी 32 पी आलं तुमचं फायनल प्रेशर. हे बघा, हे बी ऑप्शन असेल याचा आन्सर. ओके, पुढचा प्रश्न बघूयात आपण. 4th नंबर. आता 4th नंबर बघा काय दिलेला आहे. द व्हॉल्यूम ऑफ अ गॅस इज रिड्यूस्ड एडियाबॅटिकली टू 1/4 ऑफ इट्स व्हॉल्यूम ॲट 27 डिग्री सेल्सिअस. गामा इक्वल टू 1.4, देन द न्यू टेम्परेचर विल बी. ओके, तर आता आपल्याला व्हॉल्यूम आणि टेम्परेचर या दोघांबद्दल विचारलेलं आहे. तर इनिशियल व्हॉल्यूम त्यांनी काय दिलेलं आहे. इनिशियल व्हॉल्यूमला आपण V1 घेऊ. फायनल व्हॉल्यूमबद्दल त्यांनी म्हणतायत इट इज रिड्यूस टू 1/4, म्हणजे V1/4 झालं बघा हे. ओके, इनिशियल टेम्परेचर 27 डिग्री सेल्सिअस. इथं खूप मुलं चूक करू शकतात. डिग्री सेल्सिअस हे SI युनिट नाही है ना, तर त्याला तुम्हाला केल्विनमध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल. कसं करायचं, ह्याच्यामध्ये 273 ॲड करा. हे झालं 300 केल्विन. आणि आता आपल्याला T2 काढायचं आहे. बघा आता हे इनिशियल व्हॉल्यूम V1, फायनल व्हॉल्यूम हे इनिशियलच्या रिस्पेक्टमध्ये कळलेलं आहे. हे इनिशियल टेम्परेचर कळलेलं आहे आणि आता फायनल टेम्परेचर. 4 लोक आहेत. आपलं टेम्परेचर आणि व्हॉल्यूमचं कॉन्स्टंटवालं एडियाबॅटिकचं इक्वेशन लावा. लक्षात आहे कोणतं आहे, TV पॉवर गामा -1 इक्वल टू कॉन्स्टंट है ना. तर टेम्परेचर व्हॉल्यूम पॉवर गामा -1 हे T1 V1 झालं. दुसऱ्या बाजूला T2 V2 पॉवर गामा -1. ओके, आता बघा आपल्याला T2 काढायचं आहे ना, तर इकडचे लेफ्ट हँड साईड बाजू ठेवून टाकतो मी. 300 इंटू V1 लिहिला आपण. गामा -1, गामा आहे 1.4 -1 इक्वल टू T2 इंटू V2. आता V2च्या जागी मी काय लिहू शकतो, तर V1/4. सॉरी, बघा इथं V1 यायला पाहिजे होतं है ना. V1/4 पॉवर 1.4 -1. बघा पुढची एक स्टेप करतोय मी. V1 पॉवर काय होईल, 0.4 होईल. आणि T2 इंटू V1/4 त्याची पण पॉवर 0.4. बघा आता दोन्ही बाजूला जे व्हॉल्यूमच्या टर्म्स आहेत त्यांच्या पॉवर सेम आहेत. मग आपण त्यांना एकत्र आणून एकत्र डिवाइड करू ना, कशाला वेळ घालवायचा है ना. काय होईल मग, इथं करतोय मी बघा. 300 इंटू हे V1 आणि V1 कॅन्सल होऊन जाईल बघा, हे वाला है ना. शिल्लक काय राहील, किंवा जर तुम्हाला तसं डाऊट वाटत असेल तर बघा इथं लिहा. V1 अपॉन हे V1 आणि त्याचं डिवाइडमध्ये असणारं 4 हे वर जम्प करेल. होल पॉवर 0.4 इक्वल टू T2 राहील. मग आता तुम्ही V1 कॅन्सल करून टाका. 300 इंटू 4 पॉवर 0.4 इज T2. हे तुमचा आन्सर आहे. कुठं आहे बघा, 300 इंटू 4 पॉवर 0.4. ऑप्शन C आहे बघा, एकदम चमकायला येतं है ना. लक्षात आलं. या प्रश्नामध्ये सॉल्व करायची पण गरज नाही. असंच ऑप्शन आहे तर आपण इथंच थांबलो. हां, काही प्रश्नांमध्ये त्यांनी 4 पॉवर 0.4 पण सॉल्व करून आन्सर दिलेलं असू शकतं. ती पण पॉसिबिलिटी आहे, त्याला पण तुम्हाला तयार राहावं लागेल. ओके ओके, पुढचा प्रश्न बघूयात आपण. 5th नंबर. बघा 5th नंबर काय दिलेला आहे. ड्युरिंग अन एडियाबॅटिक प्रोसेस द प्रेशर ऑफ अ गॅस इज फाउंड टू बी प्रपोर्शनल टू क्यूब ऑफ इट्स ॲब्सोल्यूट टेम्परेचर. देन व्हॉट इज द रेशो ऑफ CP/CV. ओके, थोडासा वेगळा प्रश्न आहे. थोडासा वेगळा प्रश्न आहे. त्याने आपल्याला गामा विचारला आहे, इक्वेशन देऊन टाकलं आहे है ना. बघूयात आपण, बघूयात काय म्हटलेलं आहे की प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू क्यूब ऑफ इट्स टेम्परेचर. बघा इथं आहे बघा, क्यूब ऑफ इट्स ॲब्सोल्यूट ॲब्सोल्यूट म्हणजे केल्विन स्केलमध्ये. टेम्परेचर हे केल्विनमध्ये टाकणं त्याला म्हणतात ॲब्सोल्यूट स्केल है ना. ओके 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 ओके, आपण याला काय करूयात, हे टेम्परेचरला दुसऱ्या बाजूला आणूयात. आपण बघूयात काय होतं. प्रेशर इंटू टेम्परेचर पॉवर -3 मस्ट बी कॉन्स्टंट. हे असं इक्वेशन झालं बघा. पण तुम्हाला इथं लक्षात येत असेल आपल्याकडे स्टँडर्ड इक्वेशन कोणतं आहे. प्रेशर आणि टेम्परेचरचं स्टँडर्ड इक्वेशन जर तुम्ही पाहिलात तर ते आहे P पॉवर 1 - गामा इंटू टेम्परेचर पॉवर गामा इक्वल टू कॉन्स्टंट. असं हे इक्वेशन आहे बघा आपल्याकडे है ना.
हे आपलं इक्वेशन नंबर 3 होतं. मी उगं तिथून उचलून इथं ठेवलेलं आहे ना. आता जर तुम्हाला थोडं बहुत मॅथ्सचं नॉलेज असेल तर जनरली अशा प्रश्नांमध्ये आपण काय करतो, ह्या दोन इक्वेशन्सला थोडं नीट बघा. आपण काय करतो, प्रेशरची पॉवर दोन्हीकडे सेम करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे कसं, हे इथं जे प्रेशर दिलेलं आहे त्याची पॉवर आहे 1 आणि इथं जे प्रेशर आहे त्याची पॉवर आहे 1 मायनस गामा. आपण या दोघांना सेम करूयात. तर फॉर प्रेशर आपण काय करूयात, पी पॉवर 1 हे इक्वल असायला पाहिजे पी पॉवर 1 मायनस गामा. याच्यावरून काय येतं मला कळतं की 1 इज 1 मायनस गामा आणि गामाची व्हॅल्यू मग 0 येते बघा. असं तर नाही होणार, काहीतरी रॉंग आहे इथं है ना. म्हणजे हे तर आपलं सोल्युशन गेलं. टेम्परेचरनं करण्याचा प्रयत्न करूयात. टी पॉवर -3 इज गामा, सॉरी चुकलं माझं, टी पॉवर गामा लिहायला हवं होतं मी, टी पॉवर गामा. म्हणजे गामाची व्हॅल्यू -3, हे बघा इथं नेगेटिव्ह आली. हे काय चालू आहे, एकदा गामाची व्हॅल्यू 0 आली, एकदा गामाची व्हॅल्यू -3 आली. म्हणजे एकतर दोन सिच्युएशनसाठी, म्हणजे एकदा प्रेशर घेतलं तर वेगळी व्हॅल्यू, टेम्परेचर घेतलं तर वेगळी व्हॅल्यू, व्हॅल्यू पण सेम येईना. आणि दुसरं इम्पॉसिबल व्हॅल्यूज येत आहेत गामासाठी. ह्याचा अर्थ इथं काहीतरी मॅन्युप्युलेशन करणं जरुरी आहे. आता अशा टाईपचे प्रश्न मी खूप वेळेला पाहिलेले आहेत, म्हणून थोडं बहुत मला ह्याच्याबद्दल माहिती आहे की ह्याला कसं करायचं असतं आहे ना. जनरली ह्याची मेथड कशी आहे बघा. हे जेव्हा तुम्हाला असं कळेल की डायरेक्ट इक्वेट केल्यामुळं आन्सर्स येत नाही आहेत, इम्पॉसिबल आन्सर्स येत आहेत किंवा दोन गामाच्या व्हॅल्यू येत आहेत वेगवेगळ्या, इट मीन्स की यू हॅव टू डू सम मॅन्युप्युलेशन. ही फर्स्ट गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आता मॅन्युप्युलेशन कशा पद्धतीनं करायचं ते बघूयात आपण. तर तुमचं हे जे ओरिजिनल इक्वेशन आहे ना, हे वालं ह्याला आपल्याला समहाऊ काहीतरी करावं लागणार आहे. लाईक त्याचं स्क्वेअर घ्यायचं आहे किंवा स्क्वेअर रूट घ्यायचं आहे किंवा क्यूब रूट घ्यायचं आहे, ज्याच्यामुळं कदाचित हे होऊ शकेल है ना. देर कुड बी अ पॉसिबिलिटी, आय एम नॉट शुअर, पण आपल्याला बघावं लागेल. ओके, तर इथे एक गंमत अशी आहे बघा. आपलं जे थर्ड इक्वेशन होतं ना, ह्या थर्ड इक्वेशनमध्ये प्रेशरची पॉवर आहे 1 मायनस गामा. गामा हा मोर दॅन 1 असतो. म्हणजे प्रेशरची जी पॉवर असली पाहिजे ना ती नेगेटिव्ह असली पाहिजे आणि हे टेम्परेचरची पॉवर पॉझिटिव्ह असली पाहिजे. मी पहिल्यांदा चूक तिथंच केलेली आहे बघा. इकडं माझ्या इक्वेशनमध्ये बघा हे वालं दिसते तुम्हाला, माझं प्रेशरची पॉवर पॉझिटिव्ह दिसते आणि टेम्परेचरची पॉवर निगेटिव्ह. सो मी तिथंच मिस्टेक केलेली. आपण तिथून सुरू करूया. त्याला काय करूयात, या इक्वेशनमध्ये रादर दॅन टेम्परेचरला तुम्ही प्रेशरकडे नेण्याऐवजी प्रेशरला टेम्परेचरकडे आणा. काय होईल, टेम्परेचर पॉवर 3 इंटू प्रेशर पॉवर -1 राहील कॉन्स्टंट. आता इथून सुरुवात झाली आहे बघा, कारण तुमचं टेम्परेचरची पॉवर पॉझिटिव्ह आली आणि प्रेशरची पॉवर निगेटिव्ह, जसं की आपल्या थर्ड इक्वेशनमध्ये स्टँडर्ड होतं. आता इथून थोडीशी मजा येऊ शकते. स्टील पण आपण जर डायरेक्ट इक्वेट करायला गेलं तर ही अशी सिच्युएशन अराईज होईल असं मला वाटतं, आणि ते होतं ॲक्च्युली, तुम्ही चेक करू शकतात. सो आपल्याला इथे मॅन्युप्युलेशन काय करायचं आहे, तर जर तुम्ही दोन्ही बाजूला स्क्वेअर रूट घेतलात, जर स्क्वेअर रूट घेतलात, टेक स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स, काय होईल, टेम्परेचर पॉवर 3/2 राहील आणि प्रेशर पॉवर, सॉरी इथं प्रेशर लिहायला पाहिजे मी, प्रेशर पॉवर -1/2 होईल. आणि इकडं कॉन्स्टंटचा रूट म्हणजे कॉन्स्टंटच राहील. करेक्ट. आता तुम्ही कम्पेअर करा ह्या इक्वेशनला तुम्ही कम्पेअर करा प्रेशर पॉवर 1 मायनस गामा इंटू टेम्परेचर पॉवर गामा. आता तुम्ही दोघांच्या पॉवर कम्पेअर करण्याचा प्रयत्न करा. होपफुली सेम यायला पाहिजे. कसं, प्रेशरची पॉवर आहे लेफ्ट हँड साईडला -1/2, राईट हँड साईडला ते आहे 1 मायनस गामा. काय होईल मग, गामा इक्वल टू 1 + 1/2. मी गामाला लेफ्ट हँड साईडला टाकलं, तो पॉझिटिव्ह झाला. -1/2ला इकडं टाकून दिलं आहे बघा, है ना, आणि गामाला इकडं टाकून दिलं. कळतंय. गामाची व्हॅल्यू झाली 3/2. हे पहिलं आन्सर झालं. आता हे झालं प्रेशरबद्दल. मी प्रेशर दोन्ही साईडचे कम्पेअर केले. आता टेम्परेचर कम्पेअर केलात तर
गामा मस्ट बी इक्वल टू 3/2. बघा बरं, दोघांची पॉवर डायरेक्टच सेम लिहिता येईल मला. हे 3/2 आणि इकडं गामा झालं. दोन्ही ठिकाणी गामाची व्हॅल्यू 3/2 आली, सेम आली आणि पॉझिटिव्ह पण आहे. सो दिस इज अ पॉसिबल व्हॅल्यू है ना. याचा आन्सर बी यायला पाहिजे बघा, करेक्ट. तर अशा प्रश्नांना लक्ष ठेवा. ह्याची टेस्ट काय आहे की तुम्ही जेव्हा डायरेक्ट चेक कराल ना हे असं कम्पॅरिझन करून, आन्सर येत नाही. मग आपण जसं बघितलं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह करणं, टेम्परेचरला इकडं आणणं का प्रेशरला तिकडं नेणं, हेही चेक करावं लागेल. आणि मग नंतर जनरली स्क्वेअर किंवा 1/3 पॉवरनी आन्सर होऊन जातात. ठीक आहे, पुढे चलूयात आपण. लास्ट क्वेश्चन बघा. An ideal gas at pressure 1 atm and temperature 27 degrees Celsius is compressed adiabatically until its pressure becomes 8 times the initial pressure. Then the final temperature is, okay, given काय काय आहे बघा. तुमचं इनिशियल प्रेशर जे आहे ते आहे 1 ॲटमॉस्फिअर, इनिशियल टेम्परेचर 27 डिग्री सेल्सिअस. हे SI युनिट नाही आहे, लगेच कन्वर्ट करून घ्या. हे 27 + 2 73 म्हणजे 300 केल्विन होणार आहे, करेक्ट. त्यानंतर जे फायनल प्रेशर आहे, सॉरी व्हॉल्यूम लिहितो आहे मी, फायनल प्रेशर जे आहे ते त्यांनी म्हटलेलं आहे 8 टाइम्स आहे, म्हणजे 8 ATM झालं आणि आपल्याला फायनल टेम्परेचर काढायचं आहे. ओके, तर ऑब्व्हियसली प्रेशर आणि टेम्परेचरचे रिलेशन आपल्याला इथं इडियाबॅटिकचं वापरावं लागणार आहे. काय आहे ते इक्वेशन? P1 power 1 minus gamma into temperature power gamma equal to P2 power 1 minus gamma into temperature power gamma. ओके, आता व्हॅल्यू टाकून देऊयात. P1 इज 1 ATM. परत एकदा बघा, ATM इज नॉट SI युनिट, पण कन्वर्ट नका करू कारण ते रेशोमध्ये येतं आणि ATM कॅन्सल होऊन जाईल P1/P2 केल्यानंतर. ओके, तर 1 पॉवर 1 मायनस गामा, आता 1 मायनस 3/2 लिहावं लागेल. टेम्परेचर आहे 300 T1, इथं T1 लिहायचं आहे आपल्याला, इथं T2. तर 300 पॉवर 3/2 इक्वल टू P2 इंटू T2, सॉरी मला P2 लिहायचं राहून गेलं. P2 इज 8 ATM है ना, तर 8 पॉवर 1 मायनस 3/2 आणि T2 पॉवर 3/2. इफेक्टिवली हे काय झालं बघा, 1 पॉवर मायनस 1/2 इंटू 300 पॉवर 3/2 इक्वल टू 8 पॉवर मायनस 1/2 आणि T2 पॉवर 3/2. सो आपण काय करूयात, हे जे 8 आहे ह्याला दुसऱ्या बाजूला टाकून देऊयात आणि या 1च्या खाली 1/8 होल पॉवर मायनस 1/2 अँड 300 पॉवर 3/2 इज इक्वल टू T2 पॉवर 3/2. हे बघा, हे अशा पद्धतीने ही क्वेश्चन बनलेलं आहे. थोडंसं अवघड आहे आय नो, पण ऑप्शन नाही, आपल्याला हे करावंच लागेल. ओके, पण देर इज इझी वे ऑलवेज. ह्या इक्वेशनमध्ये जर तुम्ही बघितलात, सगळीकडे पॉवर 1/2 आहे, म्हणजे ते स्क्वेअर रूट घेतला गेला आहे ना. तर मी काय करू शकतो, आय कॅन टेक स्क्वेअर ऑन बोथ साइड्स है ना. टेक स्क्वेअर ऑन बोथ साइड्स. काय होईल त्याच्यामुळं, हे 1/8 राहील, तर त्याचं पॉवर -1 राहील. मग हे 300 राहील, त्याचं पॉवर 3 होईल इक्वल टू T2 याचं पॉवर 3 होईल. आता बघा, मला T2 काढायचं आहे, पण माझ्याकडे T2 पॉवर 3 आलेलं आहे. मग मी काय करू शकतो, क्यूब रूट घेऊ शकतो दोन्ही बाजूला. टेक क्यूब रूट. काय होईल त्याच्यामुळं, राईट हँड साईडला T2 राहील फक्त, लेफ्ट हँड साईडला हे 300 जे आहे त्याचा क्यूब आहे आणि मग परत क्यूब रूट म्हणजे पॉवर 1 राहील फक्त. आणि हे जे 1/8 आहे याची पॉवर -1/3 होईल बघा. म्हणजे 1/8चा क्यूब रूट घ्यायचा आणि मग त्याची पॉवर -1. आता 1/8 जे आहे त्यालाच आपण असं लिहू शकतो का बघा, 8 इंटू पॉवर -1 करता येतं का, 1/8लाच है ना, 8 पॉवर -1. आणि बाहेर तुमचं पॉवर -1/3 आहे,
हे बघा हे असं इक्वल टू T2. मग हे पॉवर मायनस आणि मायनस जे आहे ते कॅन्सल होतील आणि फक्त 8 पॉवर 1/3 क्यूब रूट ऑफ 8 विच इज 2. तर 2 × 300 हे तुमचं आन्सर आहे. पण हे केल्विनमध्ये आन्सर आहे है ना. ह्याला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. बघा इथं लिहितोय मी. T2 आलं आपलं 600 केल्विन. तर ह्याला आपल्याला कन्वर्ट करण्यासाठी याच्यातून 273 मायनस करावं लागेल. किती मायनस होईल मग हे 600मधून 200 गेले 400 आणि मग परत 73 दॅट इज 327 डिग्री सेल्सिअस. हे तुमचं आन्सर असेल बघा. ऑप्शन डी दिलेलं आहे बघा ते करेक्ट आहे. लक्षात येते हे प्रश्न कसे करायचे. ओके.